कर्तव्यनिष्ठ सेवा, प्रामाणिक कार्यशैली आणि समाजाप्रती अतुलनीय योगदान असलेले माननीय अमोघसिद्ध श्रीमंत वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक पंढरपूर, सोलापूर ग्रामीण हे 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून 31 जून 2026 रोजी सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्त गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी विठ्ठल रुक्मिणी पॅलेस, कराड रोड, पंढरपूर येथे कृतज्ञता सोहळा व सेवापूर्ती सन्मान समारंभ आयोजित केला होता। नेताजी प्रशाला मोहोळ इयत्ता 10वी बॅच मार्च 2026च्या वतीने वाघमोडे साहेब यांचा प्रेमाची शाल, मानाचा फेटा व तुळशीहार घालून सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळेस प्रकाश नडमणे, मारुती माने, नागेश राजेपांढरे, प्रकाश लेंगरे, भारत साळुंके, बाळासाहेब देशमुख, सुनील शेटे, रमेश पटेल, पोपट भोसले खवणी व शिवाजी जगताप सर हे मान्यवर उपस्थित होते। मोहोळचे माजी सरपंच ब्रह्मदेव भोसले, विष्णू गायकवाड, एनजे गायकवाड, दिलीप गायकवाड यांच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे राज्य संघटक व नेताजी प्रशालेचे सेवानिवृत्त इंग्रजी विषय शिक्षक नागनाथ राऊत सर यांनीही त्यांचा सपत्नीक सन्मान केला। यावेळी शिवाजी जगताप सर, नागनाथ राऊत सर यांनी वाघमोडे साहेबांविषयी आपले विचार व्यक्त करून वाघमोडे साहेब यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळेस अनेक मान्यवर, मित्रपरिवार, नातेवाईक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी प्रकाश नडमणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आजचा हा क्षण आनंदाचा असला तरी मनाला भावूक करणारा आहे, कारण आज आपण अशा एका कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि धाडसी अधिकाऱ्याला सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत, ज्यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल 39 वर्ष पोलीस खात्याच्या सेवेसाठी अर्पण केली। पोलीस उपनिरीक्षक अमोघसिद्ध श्रीमंत वाघमोडे साहेब हे 31 मे 2026 रोजी आपल्या प्रदीर्घ आणि गौरवशाली सेवेतून सेवानिवृत्ती स्वीकारली। पंढरपूर, सोलापूर ग्रामीण येथे कार्यरत असताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा, प्रामाणिकपणाचा आणि संयमी स्वभावाचा ठसा प्रत्येकाच्या मनावर उमटवला। पोलीस खात्यात सेवा करणे म्हणजे केवळ नोकरी नाही, तर ती एक जबाबदारी आहे। समाजाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करून दिवस रात्र कर्तव्य बजावणे हे सोपे काम नाही, पण वाघमोडे साहेबांनी हे कार्य अत्यंत निष्ठेने आणि शांत चित्ताने पार पाडले। त्यांच्या व्यक्तिमत्वात अनेक गुणांचा सुंदर संगम होता। निष्ठा होती, प्रामाणिकपणा होता, संयम होता, धाडस होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणुसकी होती। अनेक कठीण प्रसंगात त्यांनी धैर्याने निर्णय घेतले, कायद्याचा आदर राखत जनतेशी सुसंवाद ठेवला। त्यामुळे ते फक्त अधिकारी नव्हते, तर लोकांच्या विश्वासाचे केंद्र बनले होते। त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना नेहमी मार्गदर्शन केले, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना आधार दिला। कठोर शिस्त आणि प्रेमळ वागणूक यांचा सुंदर समतोल त्यांच्या कार्यपद्धतीत दिसून येत होता। आज ते अधिकृत सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांनी केलेले कार्य, त्यांनी दिलेली शिकवण आणि त्यांनी जपलेली मूल्य कायम प्रेरणा देत राहतील। खाकी वर्दीत होता प्रामाणिकपणाचा श्वास, कर्तव्यपूर्तीतच मानला जीवनाचा श्वास, जनतेच्या रक्षणासाठी झिजवले आयुष्य सारे, असे अधिकारी लाभणे भाग्य पोलीस खात्याचे खरे। वादळातही शांत राहणारे धैर्य ज्यांची ओळख, वादळातही शांत राहणारे धैर्य ज्यांची ओळख, कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे वाढली खात्याची शान अनोख। प्रामाणिकतेच्या वाटेवर चालले आयुष्यभर, वाघमोडे साहेबास सलाम 100 वेळा निरंतर।
वाघमोडे साहेबात सलाम 100 वेळा निरंतर. खाकीचा मान ज्यांनी आयुष्यभर जपला, सत्य न्यायाचा दीप सदैव प्रज्वलित ठेवला, सेवा शिस्त आणि माणुसकीचा सुंदर संगम झाला, असा अधिकारी लाभून पोलीस दल धन्य झाला, पोलीस दल धन्य झाला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना नेहमीच मार्गदर्शन केले. साहेब, आज पोलीस खात्याचा मान वाढवला. आपल्या सेवेमुळे अनेकांना न्याय मिळाला. आज आपल्या प्रामाणिक कार्याची नोंद समाज सदैव आदराने घेत राहील. समाज सदैव आदराने घेत राहील. ही सेवापूर्तीची सदिच्छा.